भारतीय सांगतिक, विशेषतः भारतीय म्हणण्यापेक्षा विश्व सांगतिक प्रवासामध्ये भारताचा सांगतिक श्वास म्हणजे लता दीदी आणि उच्छ्वास म्हणजे आशाताई. खरं तर मी दोन शब्द जरा जास्त बोलण्याची मला वेळ मागतो, कारण बऱ्याच सभागृहाला ज्ञात नसतं काही गोष्टी, म्हणून माझं ते आठवण करून देणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आशाताईच्या माध्यमातून आपल्या शहरावर किती ऋण आहेत हे व्यक्त तर होणं गरजेचं आहेच, परंतु त्याची जाणीव देखील असणं अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी सातत्यानं एकदा आयुक्तांना देखील अनुभव आलेला आहे की बऱ्याच वेळा पिंपरी चिंचवड आपण म्हणतो, तसंच मला 1996 रोजी ह्या भारताचा सुपरस्टार देवानंद गेली 70 दशकं म्हणजे आपल्या पंजोबापासून काम करत असलेले त्यांना भेटण्याची संधी मिळाली होती. आणि त्यांना मला पिंपरी चिंचवडमध्ये प्रथमच आणायचं होतं. आणि त्यांना मी गेलो तर ते म्हणले मी पुण्यात इतके वर्ष राहिलो पण मला पिंपरी चिंचवड कुठे मला माहीत नाही. त्या टायमाला आपली छोटी गावं होती. पिंपरी चिंचवडचं व्यापक स्वरूप शहर हे नंतर त्याचं उदयास आलं, परंतु त्यावेळेस मला खंत वाटली की माझं एवढं मोठं शहर, त्यावेळेस मोठं शहर नव्हतं, 1.5-2 लाखाचं शहर होतं, परंतु अशा परिस्थितीमध्ये आपण कुठं कमी पडतोय किंवा राज्यकर्ते म्हणून कुठं कमी पडतो, काम सामाजिक कार्यकर्ते म्हणून कुठं कमी पडतो, त्यावेळेस ध्यास घेतला. आणि मला आनंद वाटतो की या ठिकाणी 32 वर्षानंतर 25 वर्षापूर्वी दोघी बहिणी लता दीदी आणि आशाताई एका व्यासपीठावर ह्या शहरात आल्या. आणि या शहराचं कला क्षेत्रामध्ये, कला विश्वामध्ये एवढं नावलौकिक झालं की पिंपरी चिंचवड शहर म्हणजे आदरानं नाव घेतलं जातं. गेली 22 वर्ष आशाताईंच्या नावानं पुरस्कार दिला जातो. खरं तर मंगेशकर कुटुंबीय आणि आशाताई भोसलेंच्या कुटुंबामध्ये जाणं, त्यांच्याबरोबर बोलणं एक पर्वणी असते आणि एक फार मोठं भाग्य लागतं. कदाचित मी मोरया गोसाईच्या गावात जन्म घेतला असेल, क्रांतीवीर चाफेकरांच्या गावात असेल, आईवडिलांची पुण्याई असेल, म्हणून या सर्व परिस्थितीचा प्रवास मला करता आला. एका गोड आठवण म्हणजे लता आशाताई हे फार, लता दिदी हे कुटुंब अतिशय रिझर्वड आहे, म्हणजे ते फार कुणाशी लगेच एकरूप न होणारं, लगेच कुणाशी न बोलणारं. माझा देखील त्यांना कमवण्यासाठी वैचारिकदृष्ट्या गेली 7-8 वर्ष अगोदर मेहनत घ्यावी लागली, नंतर 15 वर्ष ते कुटुंबातलं मला स्थान मिळालं. आणि म्हणून आशाताईंचं एक सुंदर मग स्वप्न राहिलं होतं माझं की या माझ्या एका चित्रपटामध्ये मला लता दीदी पण पाहिजे नव्हत्या, आशाताई पण पाहिजे नव्हत्या, हृदयनाथ मंगेशकर पण पाहिजे नव्हते, त्यांचा दुसरी पिढी पण पाहिजे नव्हती. आणि तो योग देखील लता दीदींनी गाणं सोडलेलं असताना लता दीदींना मी हट्ट धरला आणि लता दीदींनी 4 ओळी माझ्या चित्रपटासाठी गायल्या. असे हे महान कुटुंब. खरं तर नौशादने एकदा विचारलं होतं की आपल्या भारतीय सांगतिकचा विशेष काय, ते म्हणले पाश्चात्य संगीतामध्ये भारतीय संगीतामध्ये फरक काय. एका वाक्यात उत्तर दिलं होतं, पाश्चात्य संगीत म्हणजे शरीर डोलायला लावतं आणि हिंदुस्थानी संगीत ते मन हेलवायला लावतं. आणि मन हेलवणं गेली 60 दशकं मंगेशकर कुटुंबियाने आपली सेवा केलेली आहे. आशाताईंचे माझ्या शहरावर प्रचंड उपकार आहेत. अनेक दिग्गज लोकांना आशाताईंच्या नावावर मी या ठिकाणी आणले. मला आनंद वाटतो की श्रद्धांजली ज्यावेळेस द्यायची आणि एखाद्या व्यक्तीविषयी बोलायचं तर जिल्ह्यामध्ये मला फोन येतो, बाप्पी लाहिरी गेले त्यावेळेस, पंडित शिवकुमार शर्मा गेले त्या टायमाला, खय्यामजी गेले त्या टायमाला. आणि म्हणून अशा दिग्गज लोकांना ह्या शहरामध्ये आणण्यासाठी आशाताईंच्या नावाचा वापर केला. कधीतरी कोणत्या तरी संकुलाला आशाताईंचं नाव देण्यात यावं आणि ह्या सभागृहामध्ये त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्या सभागृहाच्या वतीनं त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.